स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी इचलकरंजी इथं छापा टाकून बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला जेरबंद केले। अनिकेत शिंदे, राम सनदी, शोएब कलावंत अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 2.25 लाख रुपयांच्या बनावट नोटा आणि नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य असा सुमारे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी बनावट भारतीय चलनी नोटा बाजारात मोठ्या प्रमाणात आल्या असून या संदर्भात कारवाईच्या सूचना जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या। या अनुषंगाने तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना इचलकरंजीतल्या नारायण टॉकीज परिसरात एक जण बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी इचलकरंजी इथं राहणाऱ्या बनावट नोटा तयार करून विक्री करणाऱ्या अनिकेत शिंदे, राम सनदी आणि शोएब कलावंत या तिघांना अटक केली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून 2,94,200 रुपयांच्या बनावट चलनी नोटा आणि नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात आलेलं 70,000 रुपये किमतीचं साहित्य असा सुमारे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार संतोष वर्गे, प्रदीप पाटील, विशाल खराडे, वैभव पाटील, योगेश गोसावी, गजानन गुरव, शिवानंद मठपती, परशुराम गुजरे, राम कांबळे, अरविंद पाटील, समीर कांबळे, वैभव जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतलाय।